नमस्कार मित्रांनो बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारकडे सर्वात शिस्तबद्ध कलाकार म्हणून बघितलं जातं. तो सहसा कोणत्या वादात नसतो, कधी कोणत्या पार्टीत नसतो. आपण बरं आणि आपलं काम बरं असा स्वभाव कायम ठेवत तो लोकांना आवडो किंवा न आवडो त्याच्या वाट्याला आलेले सर्व सिनेमे मेहनतीने पूर्ण करत असतो. 9 सप्टेंबर 1967 रोजी अमृतसर येथे जन्मलेल्या अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटिया आहे. त्याने आजवर जवळपास सर्व प्रकारच्या भूमिका करत एकूण 145 सिनेमांमधून काम केलं आहे. मित्रांनो, त्याने भरपूर यश बघितलं आहे, पण तो बॅक टू बॅक सिनेमे करत असल्याने अक्षय कुमारचा सध्या ओव्हरडोस झाला आहे असं देखील बोललं जातंय. लोक अक्षय कुमार या अभिनेत्यापेक्षा त्या व्यक्तीला अधिक कंटाळले आहेत असं आपण म्हणू शकतो. हेच कारण असावं की मधल्या काळात अक्षय कुमारचे सलग 10 सिनेमे एखाद्या पत्त्यांच्या खेळाप्रमाणे आपटले होते. तरीसुद्धा त्याला नवीन सिनेमा मिळतो, नवीन जाहिरात मिळते, सरकारी योजनांचा त्याला प्रमुख प्रचारक म्हणून नेमलं जातं. हे विशेष आहे. अक्षय कुमारच्या कोणत्या गोष्टी त्याला इतरांपासून वेगळं ठरवतात, त्याचा संघर्ष कसा होता, आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. चला तर बरं मग बोलूयात. नंबर 1, अक्षय कुमारला मार्शल आर्ट्समध्ये प्रचंड रुची आहे. शिवाय त्याच्याकडे तायक्वांदोचं सुवर्णपदक देखील आहे. बँकॉक येथील मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण घेत असताना अक्षयने हॉटेलमध्ये वेटरचं कामसुद्धा केलं होतं. नंबर 2, अक्षय कुमार मुंबईमध्ये अभिनेता व्हायला आला नव्हता, तर मुलांना मार्शल आर्ट शिकवायला आला होता. अक्षय कुमारला त्याच्या एका विद्यार्थ्याने सांगितलं की तुम्ही खूप हँडसम दिसता, तुम्ही मॉडेलिंगमध्ये करिअर केलं पाहिजे. आपल्या एका विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून अक्षय कुमारने मॉडेलिंगची ऑडिशन दिली आणि तेव्हा अक्षयला पहिली जाहिरात मिळाली. पहिल्या जाहिरातीसाठी अक्षयला 2 दिवस शूटिंग करावी लागली. या कामातून अक्षयला जितके पैसे मिळाले तितके त्याला मार्शल आर्ट्सचं महिनाभर क्लास शिकवल्यानंतर मिळायचे. मग हे कळाल्यावर अक्षयने ठरवलं की इथून पुढं मॉडेलिंग, ॲक्टिंग याकडेच लक्ष द्यायचं. नंबर 3, अक्षय तिथून पुढे मॉडेलिंगसोबतच निर्मात्यांच्या ऑफिसमध्ये सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी सुद्धा जाऊ लागला. अक्षय एकदा बँगलोरला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी जाणार होता, पण काही कारणास्तव त्याची फ्लाईट मिस झाली. त्याच्याकडे असलेल्या अतिरिक्त वेळेचा वापर करण्यासाठी म्हणून तो प्रमोद चक्रवर्ती या निर्मात्याच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्या संध्याकाळीच त्याला दीदार नावाच्या त्यांच्याच सिनेमात हिरोचा रोल मिळाला. नंबर 4, अक्षय कुमारच्या सुरुवातीच्या काळात राजेश खन्ना जय जय शिवशंकर या सिनेमाची निर्मिती करणार होते. या सिनेमासाठी काकांना एक तरुण अभिनेत्याची आवश्यकता होती. ही बातमी कळाल्यावर अक्षय कुमार राजेश खन्ना यांच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला गेला होता. मित्रांनो, तब्बल 3 तास वाट बघूनही तेव्हा काकांनी अक्षय कुमारला भेटायला वेळच दिला नव्हता. त्यावेळी अक्षय कुमारने स्वप्नातही विचार केला नव्हता की एक दिवस आपण यांच्या मुलीसोबत लग्न करणार आहोत. नंबर 5, 1991 मध्ये रिलीज झालेला सौगंध हा अक्षय कुमारचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा हिट झाल्यानंतर अक्षय कुमारकडे निर्मात्यांची रांग लागली होती. 1994 हे असं वर्ष होतं जेव्हा अक्षय कुमारचे 11 सिनेमे प्रदर्शित झाले होते, ज्यामध्ये ये दिल लगी, मोहरा, मैं खिलाडी तू अनाडी सारख्या हिट चित्रपटांचा समावेश होता. नंबर 6, अक्षय कुमारच्या एकूण 8 सिनेमांच्या नावामध्ये खिलाडी हा शब्द येतो. मित्रांनो, खिलाडी, मैं खिलाडी तू अनाडी, सबसे बडा खिलाडी, खिलाडियों के खिलाडी, मिस्टर अँड मिसेस खिलाडी, इंटरनॅशनल खिलाडी, खिलाडी 420 आणि खिलाडी 786 ही त्यांची नावं आहेत. आपण बॉलिवूडमध्ये स्वबळावर आपलं स्थान निर्माण केलं आहे हे जणू सांगण्यासाठीच खिलाडियों का खिलाडी या सिनेमासाठी हम है सीधे साधे अक्षय हे गाणं लिहिण्यात आलं होतं. नंबर 7, 2000 मध्ये रिलीज झालेल्या प्रियदर्शन दिग्दर्शित हेराफेरी हा सिनेमा अक्षय कुमारच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. आपण ॲक्शनसोबतच कॉमेडी देखील चांगली करू शकतो हे त्याने या आणि इथून पुढे आलेल्या सर्व सिनेमातून दाखवून दिलं. नंबर 8, अक्षय कुमार ज्या पण सिनेमात असतो त्याची शूटिंग ही नेहमीच भल्या पहाटे सुरू होते
आणि संध्याकाळी संपते. कारण 9:30 नंतर रात्री झोपणारा अक्षय कधीच सिनेमांची शूटिंग रात्रीच्या वेळी करत नाही. नंबर 9, बॉलिवूडचा फॅमिली मॅन म्हणून ओळखला जाणारा अक्की हा त्याच्या काही टिपिकल सवयींमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. सासूबाई डिंपल कापड याच्या घरासमोरून जाताना त्यांना खिडकीतून बोलावणे आणि कारमधून नमस्कार करणे, दरवर्षी मुलासोबत आणि पूर्ण परिवारासोबत एका लाँग ट्रिपवर जाणे, मुलांना नेहमीच मीडियापासून लांब ठेवणे या त्याच्या काही आदर्श वाटणाऱ्या सवयी आहेत. नंबर 10, ॲक्शन सिनेमा करताना आउटडोर गेम्स सर्व स्टंट स्वतः करणे या अक्षय कुमारच्या आवडीच्या गोष्टी आहेत. खिलाडियों के खिलाडी हा सिनेमा करताना त्याने चक्क अंडरटेकरला स्वतः उचललं होतं, ज्यामुळे त्याला कित्येक वर्ष कंबरदुखीचा त्रास होत होता. अक्षय कुमारच्या करिअर आणि व्यक्तिगत आयुष्याबद्दलच्या या 10 गोष्टी आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.